दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात अभिवादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धन महाविद्यालयात वृक्षारोपण. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रम. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची घेतली जबाबदारी. त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी. पर्यावरण संरक्षण, हरित विकास आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथील राष्ट्रीय सेवा योजना NSS विभागाच्या वतीने वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. दीपक मेढे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे सामाजिक योगदान. राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम आणि राष्ट्रीय कर्तव्यभावना विकसित करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असतो. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, आरोग्य जनजागृती, ग्रामविकास, जलसंवर्धन आणि सामाजिक प्रबोधन यांसारख्या अनेक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजकार्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ वृक्ष लागवडच केली नाही, तर पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेशही दिला. पर्यावरणपूरक संस्कृतीचा जागर. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. वृक्ष हे केवळ ऑक्सिजनचे स्रोत नसून पाणी संवर्धन, मृदा संरक्षण, जैवविविधता आणि हवामान संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयीन स्तरावर अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली विकसित होईल आणि समाजातही सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. स्वयंसेवकांचे परिश्रम. या उपक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन प्राध्यापक विष्णू दिघे, प्राध्यापक ऋषिकेश गोतरणे, डॉक्टर शाश्वती निरभवने, प्राध्यापक ममता धनगर, स्वयंसेवक कु. ओमकार डगळे तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या इतर स्वयंसेवकांनी केले. कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यात स्वयंसेवकांनी जबाबदारीने काम करत उपक्रम यशस्वी केला. हरित भविष्यासाठी सामूहिक संकल्प. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याची तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याची शपथ घेतली. वृक्षारोपण हा एकदिवसीय उपक्रम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याची दीर्घकालीन जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. महाविद्यालय परिसरात झालेला हा उपक्रम सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करणारा ठरला असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे. दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. महाविद्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमात स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य समाधानभाऊ बोडके, श्री. रावसाहेब कोठोळे यांच्या हस्ते दिवंगत काकासाहेब वाघ, दिवंगत मालोजीराव बोरस्ते यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घुले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश. सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड आणि पर्यावरणीय असंतुलन ही गंभीर आव्हाने बनली आहेत. या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणासारखे उपक्रम केवळ औपचारिक न राहता समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारे ठरतात. याच उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम राबविला. कार्यक्रमात उपस्थितांनी वृक्षांचे महत्त्व, जैवविविधतेचे संरक्षण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित पर्यावरण निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा संकल्पही करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून वृक्ष लागवड, परिसर स्वच्छता आणि रोपांच्या संरक्षणापर्यंत सर्व कामांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाविद्यालय परिसरात विविध देशी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. भविष्यात या वृक्षांमुळे परिसर अधिक हिरवागार होण्यासोबतच विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण उपलब्ध होणार आहे. मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. समाधानभाऊ बोडके यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घुले उपस्थित होते. यावेळी श्री. समाधान बोडके, श्री. रावसाहेब कोठोळे, IQAC प्रमुख डॉक्टर विठ्ठल सोनवणे, डॉक्टर संदीप निकम, डॉक्टर भागवत महाले, डॉक्टर संतोष जाधव,
डॉक्टर समाधान गांगुर्डे, डॉक्टर अजित नगरकर, डॉक्टर दिलीप भेरे, डॉक्टर प्रशांत रणसुरे, प्राध्यापक संदीप गोसावी, प्राध्यापक मनोज मगर, प्राध्यापक केशव पारखे, प्राध्यापक विष्णू दिघे, प्राध्यापक आशुतोष खाडे, प्राध्यापक निलेश मरसाळे, प्राध्यापक प्रणील जगदाळे, प्राध्यापक संकेत भोर, डॉक्टर मनोहर जोपळे, डॉक्टर दिनेश उकिरडे, डॉक्टर सुलक्षणा कोळी, प्राध्यापक सोनल इचाळे, डॉक्टर ललिता सोनवणे, डॉक्टर जया शिंदे, डॉक्टर वैशाली जाधव, डॉक्टर श्वेताली सोनवणे, डॉक्टर वैशाली दामले, प्राध्यापक ममता धनगर, डॉक्टर शाश्वती निर्भवणे, डॉक्टर मनीषा पाटील, डॉक्टर वर्षा जुन्नरे, प्राध्यापक सीमा ठोके, डॉक्टर योगिता जाधव, प्राध्यापक राजेश्री शिंदे, प्राध्यापक योगिनी पगारे, श्री